नमस्कार। अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण करण्यात आले। या सोहळ्याला देशभरातील राजकीय नेते, व्हीआयपी तसेच बॉलिवूडमधून कलाकार मंडळीची उपस्थिती होती। तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी अयोध्येला जाणं टाळलं। लोकसभा निवडणुका तोंडावर असताना भाजपने केलेला हा राजकीय कार्यक्रम असल्याची टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली। इतकंच नाही तर भाजपची राजकीय स्टंटबाजी संपल्यानंतर आम्ही अयोध्येत जाऊन प्रभू रामचंद्राचे दर्शन घेऊ असंही उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं। अयोध्येत लोकार्पण सोहळा होत असताना त्यांनी नाशिकमध्ये जाऊन काळाराम मंदिरात दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी गोदावरी नदीची आरती देखील केली। दरम्यान एकीकडे उद्धव ठाकरे नाशकात असताना दुसरीकडे अयोध्येत ठाकरे गटाचा आवाज घुमला। मुंबईतून अनेक शिवसैनिक सोमवारी अयोध्येत दाखल झाले होते। राम मंदिर परिसरात जाताच त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने घोषणा दिल्या। राम जी के दर्शन करने, जय श्री राम। और इस राम मंदिर में हमारे महाराष्ट्र के, मुंबई के बाळासाहेब ठाकरे जी का भी बहुत बड़ा योगदान रहा है। तो उनको आज अगर वो रहते तो उनको सबसे ज्यादा खुशी होती। तो उनको आदरांजलि देने के लिए हमें उनका एक गाना बजाना है। आप उनका एक गाना बजाना है। आम्ही मुंबईतून अयोध्येत प्रभू रामचंद्राचं दर्शन करण्यासाठी आलो असून येथे राम मंदिर बांधण्यात यावं ही बाळासाहेबांची इच्छा होती। अयोध्येतील लढ्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचं मोठं योगदान होतं असं म्हणत शिवसैनिकांनी परिसरात बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच्या घोषणा दिल्या। इतकंच नाही तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या देखील नावाची घोषणाबाजी केली। यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। दरम्यान ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा अयोध्येतील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे।